ई निविदा पण झाली। ई निविदा झाल्यानंतर जो 2024चा GR आहे त्याप्रमाणे झाली। 4 लोकांनी या निविदेमध्ये भाग घेतला। 4 लोकांनी गणेश कन्स्ट्रक्शन, प्रशांत पैकेकर आहे, शिवनेरी कन्स्ट्रक्शन आहे आणि सुशील पताळे आहे। या 4 याच्यातनं शिवनेरी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे ग्रामविकास विभागाचे 2/12/2016 वर्ग 4 पंजीकरण आहे आणि त्यामुळे 4 निविदापैकी छाननीमध्ये शिवनेरी कन्स्ट्रक्शन अपात्र झालं। ही निविदा उघडल्यानंतर हे बिलो 0.72 म्हणजे बिलो टेंडर आलं 0.72 आणि ते आल्यानंतर ते शिवनेरी कन्स्ट्रक्शननं त्याची तक्रार केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याचं हिअरिंग केलं। 31/4/2012 निकाल देऊन त्यांनी या कन्स्ट्रक्शनला शिवनेरी कन्स्ट्रक्शनला अपात्र केलं आणि ते अपात्र केल्यानंतर जी गणेश कन्स्ट्रक्शनची निविदा आली ती पात्र झाली आणि त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला। जेव्हापासून हा आदेश देण्यात आला तेव्हापासून शिवनेरी कन्स्ट्रक्शन म्हणून जे ही कंपनी आहे किंवा ते रजिस्ट्रेशन आहे त्यांनी सातत्यानं काही ठिकाणी जाऊन तक्रारी करायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी हे काम मलाच मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना पण ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला आतापर्यंत। आणि त्या अनुषंगानं बघितलं आपण या कॉन्ट्रॅक्टरनं करमाळा तालुक्यातली कामं केलेली आहेत। शिवनेरी कन्स्ट्रक्शननं मक्तेदार आहेत। झरे, पातुर्डी, वडशिवणे, सावळी, रावगाव, गौडरे, कोळेगाव या गावाचं जलजीवन पाणी पुरवठ्याचं काम घेतलं ते अर्धवट आहे, पूर्ण झालं नाही। लोकांनी आंदोलन केली, आमसभा झाली, आमसभेमध्ये लोकांनी तिथं येऊन दंगा केला। त्याच कॉन्ट्रॅक्टरनं पुन्हा जलसंधारण विभागाची कामं घेतली। पोत्रे क्रमांक 1, पोत्रे क्रमांक 2, पोत्रे क्रमांक 3, पोत्रे 4, कोर्टीचं एक आहे, अर्जुननगरचा आहे, सालसेचा आहे, केजचा आहे, KL आहे, कासार KMचा आहे। या सगळ्या पाझर तलावाची कामं घेतली, त्यातली 2च चालू केली, बाकी एकही काम चालू केलं नाही। एवढी कामं त्याच्याकडे असताना ही कामं त्यांनी पूर्णत्वाला नेली नाहीत, काही केलं नाही। फक्त जायचं, टेंडर भरायचं आणि प्रत्येक वेळी तक्रार करत राहायचा हा स्वभाव। असं मी स्पेसिफिक का सांगतो, लोकल आमदार ते तर तुमच्या पक्षाचे आहेत, नारायणआबा पाटील, त्यांनी आमसभेमध्ये ठराव घेतला की याला काही करा, ब्लॅकलिस्ट करा, ह्या कामं घेतो आणि कामच करत नाही। आमसभेचा ठराव पण माझ्या हातात आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं काही ठेकेदार आहेत, या ठेकेदार सातत्यानं दिसेल तिथं टेंडर भरायचं, आडवं जायचं, कॉम्प्रोमाइज नाही झालं की पुन्हा तक्रारी करायच्या आणि अशा पद्धतीनं लोकांना अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं, अशा पद्धतीची भूमिका हे सातत्यानं घेणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत। मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपण ही प्रक्रिया पाहून घ्या, मी सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाठवतो। ह्याच्यात काय अनियमितता झाले असेल असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा, आपण कारवाई पण करू। परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं तर म्हणणं असं आहे की या ठेकेदारानं ज्या ज्या ठिकाणी कामं केली नाहीत, आमसभेनं ठराव घेतलेले आहे त्यांच्या विरोधात, हा तर एका तालुक्याचा आहे, बाकी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कामं घेतली त्याही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। अशा ठेकेदारांच्याच कारवाई केली पाहिजे या संदर्भात। त्यामुळे माझं सभागृहाला सांगणं या निमित्तानं आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन आपण करणारच नाही। पण ते जे तक्रारदारच चुकीचे आहेत, पुन्हा इथं येऊन तक्रार देणं, इथं चर्चा होणं हे मुळात चुकीचं आहे।